नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2चा पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स, हे स्टेटमेंट पॅटर्न आहे। या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे। ट्रूथ टेबलचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे। हे पी क्यू लेटर जे आहेत त्या लेटरला म्हणायचं स्टेटमेंट, आणि हे जे सिम्बॉल आहेत सिम्बॉलला काय म्हणायचं कनेक्टिव्ज। तर आता स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ज दोन्ही मिळून काय तयार होते स्टेटमेंट पॅटर्न। तर या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल करायचा आहे। आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये ट्रूथ व्हॅल्यू कशी काढतात ही बेसिक माहिती समजून घेतलेली आहे। प्रथम तो व्हिडिओ पहा तुम्ही, म्हणजे हे लक्षात येईल। आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये हे रूल पाहिले होते पहा। अँड असेल या सिम्बॉलला काय म्हणतात अँड म्हणतात, बरोबर आहे। या सिम्बॉलला ऑर म्हणतात, हे अँड आहे। जर टी अँड टी असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते टीची येते, अदरवाईज फॉल्स। म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील आणि आपल्याला त्याचं अँड घ्यायचं असेल तर त्याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स। ऑर असेल तर दोन्ही एफ असेल, सिम्बॉल हा आहे ऑरचा, आणि दोन्ही एफ असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे एफ आहे, तर अदरवाईज ट्रू आहे। हे अँड आहे, अँड हे ऑर। नंतर आपण देन पाहिलेलं आहे पहा, देनमध्ये टी देन एफ असं जर असेल तरच याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते एफ येते, अदरवाईज ट्रू। आपण नंतर डबल इम्प्लिकेशन पाहिलेलं आहे। हे इफ देन आहे, हे इफ अँड ओनली इफ आहे। तर येथे आपल्याला दोन्ही जर ट्रू असतील पहा, दोन्ही जर ट्रू असतील तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते टीची येते। किंवा दोन्ही जर एफ असतील, डबल इम्प्लिकेशन दोन्ही एफ असतील तरी ट्रूथ व्हॅल्यू काय येते एफ टीची येते। पहा डबल इम्प्लिकेशनमध्ये सेम असेल टी टी तरी टीच, आणि एफ एफ असेल तरी टीच। म्हणजे पहा अशी कंडिशन असेल सेम व्हॅल्यू असतील तरी त्याची व्हॅल्यू काय येणार आहे ट्रू येणार आहे। हे नियम लक्षात ठेवायचे आपण। आणि निगेशन टीचं काय होते एफ होते, आणि निगेशन एफचं काय होते टी होते। हा सिम्बॉल काढला तर टीचं एफ होते, आणि हा सिम्बॉल काढून घेतला आपण तर एफचं टी करायचं। हे 4-5 नियम एवढे लक्षात ठेवले तर हा चॅप्टर खूप सोपा जातो। आता आपल्याला पहा येथे टेबल तयार करायचं आहे। कनेक्टिव्ज किती आहेत, कनेक्टिव्ज आणि स्टेटमेंट हे लक्षात यायला पाहिजे। पहा येथे स्टेटमेंट म्हणजे काय, हे लेटर्स पहा। स्टेटमेंट म्हणजे काय, येथे दिलेले लेटर्स कोणते कोणते आहेत पी आहे आणि क्यू आहे, बरोबर आहे। पी 2 टाइम्स आहे आणि क्यू 2 टाइम्स आहे, ते काउंट नाही करायचे। फक्त किती प्रकारचे आहेत 2 प्रकारचे आहेत, एक पी आणि क्यू। म्हणजे पी आणि क्यू हे दोनच आपल्या इथे स्टेटमेंट आहेत। आणि नंतर कनेक्टिव्ज म्हणजे काय, हे सिम्बॉल कनेक्टिव्ज किती आहे इथे पहा, हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे। म्हणजे 3 यामध्ये सिम्बॉल आहेत, म्हणजे कनेक्टिव्ज 3 आहेत, बरोबर आहे। तर आपल्याला आता हा टेबल करण्यासाठी म्हणजे किती कॉलम करायचे किती रो करायचे, तर पहा कॉलम म्हणजे रो आणि कॉलम आपण रोज किती करणार, म्हणजे जेवढे काही स्टेटमेंट आहेत पहा 2चा पॉवर आपण स्टेटमेंट घ्यायचा, 2चा पॉवर स्टेटमेंट। आता 2 आणि स्टेटमेंट येथे किती आहेत दोनच प्रकारचे आहेत, म्हणजे 2, बरोबर आहे। काय होईल 4, म्हणजे आपल्या टेबलमध्ये रो किती असतील 4 असतील, आणि कॉलम किती होतील पहा। ही बेसिक माहिती आहे। आणि कॉलम्स किती काढायचे आपल्याला, हा टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण रो 4 काढणार आणि कॉलम किती काढणार। कॉलम म्हणजे काय, स्टेटमेंट किती आहेत या पॅटर्नमध्ये, स्टेटमेंट किती आहेत आणि कनेक्टिव्ज किती आहेत, दोघांची ॲडिशन। कनेक्टिव्ज पहा येथे स्टेटमेंट किती आहेत पी आणि क्यू दोनच प्रकारचे आहेत, बरोबर आहे। आणि कनेक्टिव्ज किती आहेत, आपण कनेक्टिव्ज काढलेले आहेत 3 आहेत, म्हणजे सिम्बॉल 1 2 3 आहेत, म्हणजे 3 म्हणजे काय होईल 5। म्हणजे आपल्या या टेबलमध्ये 4 रो असतील आणि कॉलम 5 असतील। त्याप्रमाणे आपण आता 4 रो काढणार आहोत आणि 5 कॉलम काढणार आहोत।
पहा येथे आपण 4 रो काढलेले आहेत, 1 2 3 4. हा रो काउंट नाही करायचा. फर्स्ट रो जो आहे तेथे आपल्याला स्टेटमेंट लिहायचे आहेत. हे पी आणि क्यू हे दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, बरोबर आहे. नंतर हे 4 रो झालेले आहेत आणि कॉलम किती झाले आहेत, 1 2 3 4 5 कॉलम झाले आहेत. आता पी आणि क्यू या दोघांच्या व्हॅल्यू आपण घेणार. पहा दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू यांच्या व्हॅल्यू. आता पहा दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत, आपण काय करणार, टी आणि टी, एफ आणि एफ. जर आपल्या ह्या पॅटर्नमध्ये दोनच स्टेटमेंट असतील तर आपण काय करणार, हे फिक्स राहणार आपलं टी टी एफ एफ. नंतर येथे काय करणार आपण, अल्टरनेट टी एफ. जर दोन स्टेटमेंट असतील तर ही सिक्वेन्स फिक्स राहणार, टी टी एफ एफ आणि टी एफ अल्टरनेट. एवढं फिक्स लक्षात ठेवायचं. नंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवायचं. आता पी देन क्यू एवढी व्हॅल्यू काढणार आपण, पी देन क्यू. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपण ही व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काढणार, म्हणजे पी देन क्यू आणि अँड क्यू ही व्हॅल्यू काढणार. नंतर ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काढणार आपण, म्हणजे पूर्णच पॅटर्नची व्हॅल्यू काढणार. तो पॅटर्न कसा आहे आपला, पी देन क्यू अँड क्यू देन पी. आता पहा, आता येथे व्हॅल्यू लिहायच्यात आपल्याला. पहा काय, पी देन क्यू म्हणजे काय, पी आणि क्यू या दोघांचं आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे, टी देन एफ असेल तरच एफ, म्हणजे टी देन एफ, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. पहा पी आणि क्यूमध्ये टी एफ येथे आहे, टी आणि एफ, बरोबर आहे, तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का पुन्हा, नाही, म्हणजे बाकीच्या काय येतील, ट्रू येतील. आता नंतर आता येथे आपल्याला व्हॅल्यू लिहायच्यात. कशा लिहायच्यात, पी देन क्यू आहे म्हणजे हा कॉलम, बरोबर आहे. नंतर या कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे, कंजक्शन घ्यायचं आहे. कोणत्या कॉलम बरोबर, क्यूच्या कॉलम बरोबर, या कॉलम बरोबर. म्हणजे फर्स्ट कॉलम हा आहे आणि सेकंड कॉलम हा आहे. तर आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडमध्ये काय आहे, टी अँड टी असेल तरच टी, म्हणजे टी टी असेल तरच टी घ्यायचं. टी टी आहे तरच टी घेणार आपण. टी टी आहे का, आहे, येथे टी आहे, येथे नाही आहे, म्हणजे बाकीच्या काय असतील, फॉल्स असतील, बरोबर आहे. आता नंतर याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण एवढ्याची, बरोबर आहे, हा कॉलम आहे. नंतर आपल्याला देन घ्यायचं पी बरोबर, म्हणजे या कॉलमचं देन घ्यायचं आपल्याला या पी बरोबर, म्हणजे फर्स्ट कॉलम हा आहे आणि सेकंड हा आहे, बरोबर आहे. तर आपल्याला आता देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल काय आपला, टी एफ असेल तरच एफ. पहा आपल्याला फक्त या दोन कॉलमवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. फर्स्ट कॉलम हा आणि सेकंड हा, आपल्याला देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का, नाही, एफ टी आहे, टी एफ पाहिजे आपल्याला. टी एफ येथे आहे म्हणजे टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला अदरवाईज काय घ्यायचं आहे, टी घ्यायचं आहे. याप्रमाणे आपला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट झालेला आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न. येथे आपल्याला स्टेटमेंट किती आहेत, दोन प्रकारचे आहेत, पी आणि क्यू, बरोबर आहे. म्हणजे पीचं एक आहे आणि क्यूचं एक आहे. फर्स्ट रो आपण काउंट नाही करायचा. किती रो काढले आपण, 4 रो काढले, बरोबर आहे. दोन स्टेटमेंट असतील तर 4 रो काढायचे. दोन स्टेटमेंट आहेत आपण पाहिलेलं आहे, टी टी लिहायचं आणि एफ एफ लिहायचं. नंतर मग टी एफ लिहायचं आणि पुन्हा टी एफ लिहायचं. टी एफ अल्टरनेट, टी टी एफ एफ. आता पी आणि क्यू झाले की निगेशनचे जे टर्म आहे त्यांची व्हॅल्यू काढून घ्यायची. निगेशन क्यू म्हणजे ही पण व्हॅल्यू काढली आपण. आता मग आता ही घेता येईल आपल्याला, निगेशन क्यू आणि पी, म्हणजे पी अँड निगेशन क्यू ही व्हॅल्यू काढणार आपण. ही व्हॅल्यू काढल्यानंतर मग आपल्याला ही पण काढावी लागेल, पी देन क्यू. पहा म्हणजे ही पण आपण व्हॅल्यू काढली, ही पण काढली, मग टोटल व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे पूर्ण आपलं पॅटर्न काय आहे, निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी देन क्यू. पहा आता निगेशन ह्या क्यू कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे याचं टीचं एफ करायचं आहे, एफचं टी करायचं आहे, टीचं एफ करायचं आहे आणि एफचं टी करायचं आहे. निगेशन म्हणजे त्याचं निगेटिव्ह घ्यायचं आपल्याला. आता पी हा कॉलम अँड घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. निगेशन क्यूचा कॉलम हा आहे, निगेशन क्यूचा कॉलम हा आहे, बरोबर आहे, आणि पीचा कॉलम हा आहे.
या दोन कॉलममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. तर अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच टी घ्यायचं. पहा, पी आणि निगेशन क्यू या दोन कॉलमचा विचार करा. टी टी असेल तरच टी घ्यायचं आपल्याला. टी एफ आहे, टी टी आहे, म्हणजे हे आपल्याला टी घ्यायचं आहे, बाकीचे एफ होतील. बरोबर आहे, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू आपल्या सगळ्या एफ येतील. पहा, पी देन क्यू, पी आणि क्यू. आता याच दोन कॉलमचा विचार करू आपण. आता पी देन क्यू, देन असेल म्हणजे टी देन एफ असेल तरच एफ. देनसाठी काय आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. म्हणजे टी पहिला पाहिजे आणि सेकंड काय पाहिजे, एफ पाहिजे, मध्ये साईन देनचं पाहिजे. आपल्याला देनचं घ्यायचं आहे आता. बरोबर आहे, म्हणजे टी एफ असेल तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का, टी एफ येथे आहे, म्हणजे हे आपण काय घेणार, एफ. टी एफ आहे का, नाही. एफ टी असेल तर नाही चालणार, फक्त टी एफ या सिक्वेन्सनं पाहिजे. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे सगळे काय येतील, ट्रू येतील. बरोबर आहे. आता नंतर पहा आपण पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, नंतर पी देन क्यू हा कॉलम. ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. म्हणजे सेम व्हॅल्यू असेल, टी टी असेल तरी टी घ्यायचं आणि एफ एफ असेल तरी आपल्याला टीच घ्यायचं आहे. पहा, या दोन कॉलममध्ये टी टी आहे का, नाही. एफ एफ आहे का, नाही. पहा, टी टी असेल तरी टी घ्यायचं आहे, एफ एफ असेल तरी एफ घ्यायचं आहे. सेम काहीच नाही, म्हणजे सर्व काय येतील, फॉल्स. दोन्ही टी पण नाहीत कुठे आणि दोन्ही एफ पण नाहीत, त्यामुळे सर्व एफ आलेले आहेत. नेक्स्ट पहा मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला दोन स्टेटमेंट होते पी आणि क्यूचे, परंतु येथे पी क्यू आणि आर हे तीन स्टेटमेंट आहेत. तर तीन स्टेटमेंट असतील तर आपल्याला रो किती होतील पहा, म्हणजे टूचा पॉवर स्टेटमेंट, टूचा पॉवर स्टेटमेंट म्हणजे येथे स्टेटमेंट किती आहेत, तीन आहेत. बरोबर आहे, म्हणजे टूचा पॉवर 3 म्हणजे 8 होईल. म्हणजे आपले रो किती होतील, 8 रो येणार आहेत. लक्षात ठेवायचं, जर दोनच आपल्याला स्टेटमेंट असतील, दोनच स्टेटमेंट, तर रो आपल्याला 4 करायचे आहेत, 4 रो. जर तीन स्टेटमेंट असतील, आपल्याला 3च्या वर काही येणार नाही, तीनच स्टेटमेंट असतील तर 8 रो. जर दोन स्टेटमेंट असतील तर 4 रो येतील आणि 3 स्टेटमेंट असतील तर 8 रो येतील. हे लक्षात ठेवायचं. तर आता कॉलम किती येतील पाहायच्यात, कॉलम किती येतील, स्टेटमेंट किती आहेत, स्टेटमेंट आपले 3 आहेत, पी क्यू आर 3 आहेत. बरोबर आहे. आणि साईन किती आहे याच्यात, हे एक साईन आहे, हे दुसरं साईन आहे आणि तिसरं साईन आहे, म्हणजे 3 साईन आहेत. बरोबर आहे, म्हणजे +3 काय होईल, 6. म्हणजे आपले 6 यामध्ये कॉलम येतील आणि रो किती येतील, 8. याप्रमाणे आपण टेबल कन्स्ट्रक्ट करू. आता पहा मित्रांनो, येथे आपण 8 रो काढलेले आहेत. हा फर्स्ट रो सोडून द्यायचा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 रो काढलेत. 3 स्टेटमेंट आहेत, पीचा आहे, क्यूचा आहे आणि आरचा आहे. हे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. बरोबर आहे. आता आपण दोन स्टेटमेंट असताना ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहित होतो, टी टी पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ लिहित होतो. बरोबर आहे. आणि नंतर टी एफ असं दुसऱ्या कॉलममध्ये लिहित होतो. परंतु येथे आपल्याला काय आहे, 3 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे काय करायचं आपल्याला, पहा टी 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 आणि टी 4 वेळेस घ्यायचे आहेत आणि 4 वेळेस आपल्याला एफ घ्यायचे आहेत. हे फिक्स आहे. ज्यावेळेस 3 स्टेटमेंट असतील त्यावेळेस या कॉलममध्ये 4 टी आणि 4 एफ येणार. नंतर येथे काय करायचं, 2 टी घ्यायचे. पहिल्या कॉलममध्ये 4 टी नंतर 4 एफ, दुसऱ्या कॉलममध्ये 2 टी 2 एफ, नंतर हे अल्टरनेट म्हणजे टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय करायचं, 1 टी 1 एफ, म्हणजे टी एफ अल्टरनेट, टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. याप्रमाणे पहा, 3 जर स्टेटमेंट असतील तर पहिल्या कॉलममध्ये 4 वेळेस टी आणि 4 वेळेस एफ. बरोबर आहे. नंतर दुसऱ्या कॉलममध्ये 2 वेळेस टी 2 वेळेस एफ हे अल्टरनेट आणि तिसऱ्या कॉलममध्ये टी एफ असं अल्टरनेट. पहा आता नंतर येथे आपण पी क्यू आर हे तिन्ही स्टेटमेंट घेतलेले आहेत. नंतर ही व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला, म्हणजे पूर्ण आपल्याला सोडवायचं आहे. हे सोडवण्यासाठी तुकडे तुकडे करायचे आहेत आपल्याला त्याचे, म्हणजे ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पहा त्यासाठी एक कॉलम घेतला आपण, तर कॉलम कोणता होईल तो, पी
अँड क्यूचा, बरोबर आहे. पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढू. नंतर आपण ही पण व्हॅल्यू काढू, क्यू ऑर आर, बरोबर आहे. नंतर ही व्हॅल्यू काढली आपण, ही व्हॅल्यू काढली. मग ह्या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. पूर्ण स्टेटमेंट लिहून घेऊ इथे. ह्या कॉलममध्ये काय येईल, या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू येणार आहे. तर पहा आता, पी अँड क्यू घ्यायचं आपल्याला, म्हणजे पी कॉलम आणि क्यू कॉलम या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे, टी असेल तरच टी. पहा टी आहे तर टी घेणार, टी आहे तर टी घेणार, टी एफ आहे म्हणजे एफ होईल, बरोबर आहे. टी आहे का पुन्हा कुठे, कोठेच नाही आहे, म्हणजे आपण बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील आपल्या, फॉल्स येतील. टी असेल तरच टी अँडमध्ये. आता नंतर या कॉलममध्ये कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला, पहा क्यू हा कॉलम आणि आर कॉलम हा कॉलम, या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे आपल्याला इथे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी काय आहे, एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा क्यू आणि आर या दोन कॉलमचा विचार करा, एफ असेल तरच व्हॅल्यू आपल्याला एफ घ्यायची. एफ आहे का, एफ येथे आहे, एफ आणि एफ, क्यू आणि आरमध्ये एफ आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल आपली, एफ येईल, बरोबर आहे. एफ येथे एफ आहे, म्हणजे ही पण व्हॅल्यू काय येईल आपली, एफ येईल. बाकीच्या काय येतील, सर्व व्हॅल्यू ट्रू येतील. आता पहा पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, नंतर क्यू ऑर आर हा कॉलम, या दोघांचा विचार करायचा आपल्याला. आता या कॉलमचा विचार नाही करायचा आपल्याला. या दोन कॉलमचं काय घ्यायचं आपल्याला, डबल इम्प्लिकेशन. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय आहे, टी असेल तरी टीच घ्यायचं आणि एफ असेल तरी टीच घ्यायचं आपल्याला. पहा टी आहे टी घ्यायचं आपल्याला, टी आहे टीच घ्यायचं. एफ आहे ही पण व्हॅल्यू आपण टीच घेणार, कारण एफ असेल तरी टीच घ्यायची आपल्याला. नंतर एफ आहे ही पण टीच व्हॅल्यू येईल, आणि बाकीच्या व्हॅल्यू काय येतील आपल्या, फॉल्स. याप्रमाणे आपला टेबल कन्स्ट्रक्ट होईल. नेक्स्ट पहा मित्रांनो, चौथा प्रश्न. येथे आपल्याला 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर, त्यामुळे आपण 8 रो केलेले आहेत. हा पहिला रो सोडून द्या, कारण हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी पहिला रो आहे. नंतर आपण 8 रो केलेले आहेत. पीचा एक कॉलम येईल, एक कॉलम क्यूचा होईल आणि एक कॉलम आरचा होईल, बरोबर आहे. पी क्यू आर नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे क्यू आणि अँड आर ही व्हॅल्यू काढता येईल. ही व्हॅल्यूचा एक कॉलम होईल आपला. ही व्हॅल्यू काढल्यानंतर या व्हॅल्यूचं आपल्याला निगेशन घ्यावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे निगेशन ऑफ क्यू अँड आर, म्हणजे आता एवढ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू निघेल आपली ही, बरोबर आहे. आणि ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढल्यानंतर मग आपल्याला एवढी व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत. पहिल्या वेळेस 4 टी लिहायचे, 3 स्टेटमेंट असेल तर 4 टी लिहायचे आणि 4 एफ लिहायचे, बरोबर आहे. नंतर दुसऱ्या कॉलममध्ये 2 टी लिहायचे आणि 2 एफ लिहायचे, 2 टी लिहायचे आणि 2 एफ लिहायचे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये 1 टी लिहायचा, 1 एफ लिहायचा, 1 टी लिहायचा, 1 एफ लिहायचा, अल्टरनेट टी एफ. पाठ लिहिलेलं आहे. आता आपल्याला क्यू आणि आर, हा कॉलम आणि हा कॉलम, म्हणजे क्यू कॉलम आणि आर कॉलम, या दोन कॉलममध्ये काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. आणि अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच टी, म्हणजे टी असेल तरच टी घ्यायचं आपल्याला. टी आहे पुन्हा टी आहे का, येथे टी आहे, ही व्हॅल्यू ट्रू येईल. टी नाही पुन्हा, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा आहेत, फॉल्स. बाकी काही चेक करायची गरजच नाही, सर्व बाकीच्या फॉल्स. आता पहा निगेशन घ्यायचं आहे. आता ही व्हॅल्यू काढली आपण, या व्हॅल्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे या व्हॅल्यू काय करावं लागतील आपल्याला, अपोजिट करावं लागतील. म्हणजे टीचं एफ करावं लागेल, एफचं टी करावं लागेल, एफचं टी, टीचं एफचं टी, एफ ऐवजी आपण काय घेणार, टी, आणि एफ ऐवजी टी. आता पहा नंतर आपल्याला काय करायचं आहे, पी देन म्हणजे पी हा कॉलम. आता पहा आता पी कॉलम म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम,
म्हणजे पीचा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं. पहा, पी आणि ह्या दोनच कॉलमचा विचार करा, ह्या मधल्या कॉलमचा विचार करू नका. पी आणि हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलममध्ये टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा, टी आणि एफ आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे. पहा, टी आणि टी आहे, टी आणि टी आहे, टी आणि टी आहे, टी आणि एफ आहे, टी एफ आहे का, नाही. म्हणजे फक्त हीच व्हॅल्यू आपली काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बाकी सर्व व्हॅल्यू ट्रू, अदरवाईज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो. पहा, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीसाठी एक कॉलम आणि क्यूसाठी एक कॉलम. पहा, दोन स्टेटमेंट असल्यामुळे 2 टाइम्स टी टी आणि एफ एफ हे आपण पाहिलेलं आहे. हे फिक्स असते आणि येथे टी एफ अल्टरनेट, टी एफ. तर आता निगेशनचे प्रथम काढून घ्यायचे. पहा, निगेशन पी पण आहे, हा एक कॉलम करू आपण. निगेशन क्यू पण आहे, निगेशन क्यू. पहा, निगेशन पी, निगेशन क्यूची व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पी आणि क्यूचं आपल्याला ऑर घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे पी ऑर निगेशन क्यू, या व्हॅल्यू काढल्यानंतर या दोघांचा आपल्याला अँड घेता येईल. म्हणजे पी ऑर निगेशन क्यू आणि क्यू बरोबर अँड घेऊ आपण. नंतर मग पूर्ण स्टेटमेंटची आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. पहा, पूर्ण पॅटर्न कसा आहे आपला, स्टेटमेंट पॅटर्न. पहा, निगेशन पी घ्यायचं आहे, या कॉलमचं आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे टीचं एफ करणार आपण, टीचं एफ करणार, एफचं टी करणार आणि एफचं टी. नंतर निगेशन क्यू, या क्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे या कॉलमचं. म्हणजे टीला एफ करणार, एफला टी, टीला एफ आणि एफला टी. नंतर आपल्याला ऑर घ्यायचं आहे पी आणि निगेशन क्यूचं. पहा, पीचा कॉलम हा आहे आणि निगेशन क्यूचा कॉलम हा आहे आपला. या दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा, या दोन कॉलमचा विचार करू आपण. एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे, एफ एफ आहे का, एफ एफ आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, अदरवाईज ट्रू. नंतर आपल्याला पहा, पी ऑर निगेशन क्यू हा कॉलम आणि ऑरसाठी आपल्याला क्यूचा कॉलम घ्यायचा आहे. क्यूचा कॉलम म्हणजे आता ह्या दोन कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा, या दोन कॉलममध्ये आपल्याला काय आहे, प्रथम हा कॉलम आहे, नंतर हा आहे. म्हणजे हा कॉलम आणि नंतर हा कॉलम, यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडमध्ये काय, टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे. म्हणजे येथे टी असेल तर इकडे टी पाहिजे. तर आहे त्यामुळे टी घेणार आपण. येथे टी तर इकडे टी आहे का, नाही. येथे टी आहे, नाही. म्हणजे सर्व व्हॅल्यू कसे आपल्या एफ आहेत. आता आपल्याला पहा, निगेशन पी, आता कॉलम कोणता घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे निगेशन पीचा. त्याबरोबर अँड घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि पूर्ण हा कॉलम. आता याच दोन कॉलमचा विचार करायचा आहे. निगेशन पी हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम. या दोन कॉलममध्ये आपल्याला विचार काय करायचा आहे, अँडचा विचार करायचा आहे. अँडसाठी काय, टी अँड टी असेल तरच टी, बरोबर आहे. पहा, या दोन कॉलममध्ये टी अँड टी आहे का, नाही आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा आहे आपल्या फॉल्स. नेक्स्ट पहा मित्रांनो, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पहा, हा कॉलम आपण पीसाठी घेणार, हा कॉलम आपण क्यूसाठी घेणार. दोन स्टेटमेंट आहेत म्हणून टी 2 वेळेस आणि एफ 2 वेळेस. नंतर नंतर या कॉलममध्ये टी एफ हे आपलं फिक्स आहे. दोन स्टेटमेंटला ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची. पहिल्या दोन कॉलममध्ये याच व्हॅल्यू येणार आहेत. नंतर निगेशन पी काढून घेऊ आपण, निगेशन पी. नंतर आपण निगेशन क्यू काढू. नंतर ह्यात ही व्हॅल्यू ही काढली आपण, तर दोघांचा आपल्याला देन घेता येईल. म्हणजे निगेशन पी देन निगेशन क्यू ही व्हॅल्यू घेता येईल आपल्याला.
ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपण ही व्हॅल्यू काढू आपण निगेशन क्यू देन निगेशन पी, आणि ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काढता येईल आता, बरोबर आहे. निगेशन पी देन म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इथे लिहिणार आपण. पहा आता आपल्याला निगेशन पी घ्यायचं आहे, म्हणजे ह्या पी कॉलमचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे, याचं निगेटिव्ह घ्यायचं आहे. टीचं एफ, एफचं टी आणि एफचं टी. नंतर क्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे या कॉलमचं आपल्याला अपोजिट करायचं आहे. टीचं एफ करायचं आहे, एफचं टी करायचं आहे, टीचं एफ आणि एफचं टी. नंतर आपला निगेशन पी आणि निगेशन क्यू. पहा निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोन कॉलमचं आपल्याला देन घ्यायचं आहे. या दोन कॉलमचा विचार करायचा आहे, या दोन कॉलमचं आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा टी एफ आहे का, टी एफ आहे येथे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला, अदरवाईज ट्रू. नंतर आपल्याला निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम आणि देन निगेशन पी. पहा हा कॉलम आणि हा कॉलम, ह्या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ, म्हणजे पहिला हा कॉलम नंतर हा आहे. टी एफ आहे टी एफ तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, अदरवाईज ट्रू. टी एफ म्हणजे हे सर्व ट्रू येतील. पहा आता निगेशन पी देन निगेशन क्यू, निगेशन पी देन निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम आणि या कॉलम बरोबर कोणता कॉलम घ्यायचा आपल्याला, हा कॉलम. या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे, टी एफ टी टी आहे टी, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू काय येतील, फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे आपल्याला पी आणि क्यू हे दोनच स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण 4 रो केलेले आहेत, बरोबर आहे. तर पहा पीसाठी हा रो घेऊ आपण आणि क्यूसाठी हा रो घेऊ. पहा दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट कॉलममध्ये काय येणार आहे, टी टी एफ एफ, आणि दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ अल्टरनेट, बरोबर आहे. तर आता आपल्याला निगेशनची व्हॅल्यू काढून घेऊ प्रथम आपण. निगेशन पी व्हॅल्यू काढली तर ह्या दोघांची आपल्याला देन घेता येईल, कारण क्यूचं पण स्टेटमेंट आहे आपल्याकडं आणि पीचं पण आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे दोघांची आपल्याला व्हॅल्यू काढता येईल, क्यू देन पी. पहा नंतर आपण ही व्हॅल्यू काढू, कारण निगेशन पी पण आहे आपल्याकडं आणि क्यू पण आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घेता येईल. निगेशन पी, पहा आता ही व्हॅल्यू काढणं झाली, ही झाली, मग टोटल आपल्याला पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काढता येईल. स्टेटमेंट लिहून घेऊ आपण येथे पॅटर्न हा. निगेशन पी आहे, पीचं आपल्याला निगेशन करायचं आहे, याचं अपोजिट करायचं आहे. जेथे टी आहे तेथे एफ करायचं आहे. टी असेल तर एफ करायचं आहे, एफ असेल तर टी करायचं आहे, एफ असेल तर टी करायचं आहे. आता आपल्याला क्यू देन पी आहे. पहा क्यूचा हा कॉलम आहे आणि पीचा हा कॉलम आहे. दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, देन घ्यायचं आहे. सिंगल ॲरो देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, म्हणजे पहिला टी पाहिजे दुसरा एफ पाहिजे तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा क्यू देन पी, प्रथम हा आपला क्यू आधी आहे त्यामुळे हा कॉलम आधी आहे आणि नंतर पी, म्हणजे या कॉलमची आपल्याला तुलना या कॉलमबरोबर करायची आहे. तर क्यू देन पी, त्यासाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का, नाही. टी एफ नाही, टी एफ आहे. पहा टी नंतर एफ आहे, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय घेणार आपण, एफ घेणार. त्या व्हॅल्यू कशात आपल्या सर्व ट्रू आहेत. नंतर आपल्याला निगेशन पी म्हणजे हा कॉलम. पहा आता कोणता कॉलम घ्यायचा आहे, निगेशन पीचा कॉलम घ्यायचा आहे आणि डबल इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम, हा कॉलम. म्हणजे आधी हा घ्यायचा आहे कॉलम, म्हणजे याची तुलना आपल्याला याच्याबरोबर करायची आहे, बरोबर. आता फर्स्ट कॉलम हा घ्यायचा आहे आणि सेकंड हा घ्यायचा आहे. आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय आहे, पहा टी टी असेल तरी टीच घ्यायचं आपल्याला आणि एफ एफ असेल, पहा टी टी आहे का, म्हणजे सेम व्हॅल्यू असेल तर टी घ्यायचं आपल्याला. पहा इथे सेम आहेत, एफ एफ असेल तरी आपल्याला टीच घ्यायचं आहे. टी टी असेल तरी पण टीच घ्यायचं आहे, कारण डबल इम्प्लिकेशन आहे. बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील आपल्या, फॉल्स. पहा आता क्यू देन पी म्हणजे हा कॉलम, क्यू देन पी आणि ऑर घ्यायचं आपल्याला या कॉलम बरोबर.
म्हणजे पहिला हा कॉलम आहे, दुसरा हा आहे, बरोबर आहे. या दोघांची आपल्याला तुलना करायची. पहा, या दोन कॉलमचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे. एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. एफ एफ आहे का? एफ एफ नाही आहे, म्हणजे सर्व व्हॅल्यू कशी आपल्या ट्रू आहेत. एफ एफ असतं तर आपण एफ व्हॅल्यू घेतली असती, तर नाही येते, त्यामुळे आपण सर्व व्हॅल्यू टी लिहिणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे मित्रांनो आपल्याला पी क्यू आर 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण हे 8 रो केलेले आहेत. 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पीचं, क्यूचं आणि आरचं. हे पा पी, हे क्यू आणि हे स्टेटमेंट आरचं. तर आपण पाहिलेलं आहे, जर 3 स्टेटमेंट असतील पी क्यू आर, जर 3 स्टेटमेंट असतील तर येथे आपण 4 व्हॅल्यू घेतो टीच्या. येथे 4 घेतो टीच्या आणि 4 एफच्या व्हॅल्यू, बरोबर आहे. प्रथम टीच्या नंतर एफच्या. येथे 4 घेतल्या, येथे 2 टीच्या व्हॅल्यू घेतो आपण, 2 एफच्या व्हॅल्यू घेतो. अल्टरनेट 2 टीच्या 2 एफच्या. आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ, म्हणजे अल्टरनेट टी एफ टी एफ. पहा, आता आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. कारण एवढी व्हॅल्यू काढण्यासाठी प्रथम ही काढावी लागेल आपल्याला. क्यू देन आर, ही एक व्हॅल्यू काढू आपण. ही व्हॅल्यू काढल्यानंतर या दोघांचं आपल्याला देन घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे पी देन क्यू देन आर ही व्हॅल्यू काढणार. पहा, आता एवढी व्हॅल्यू निघाली आपल्याला. नंतर ही पण व्हॅल्यू काढावं लागेल एक सेपरेट, म्हणजे पी अँड क्यूची. पहा, पी अँड क्यू काढली तर ह्या दोन्ही व्हॅल्यू काढता येतील आपल्याला. म्हणजे पी अँड क्यूचं आपल्याला देन घेता येईल आर बरोबर, बरोबर आहे. म्हणजे एवढी व्हॅल्यू काढता येईल. नंतर एवढी काढलेली आपण पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न येथे येईल आता, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू येथे येईल आपली पी. पहा, पूर्ण पॅटर्न आपण इथे लिहिलेला आहे. आता क्यू देन आर घ्यायचं आपल्याला. पहा, क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम, या 2 कॉलममध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे? म्हणजे सिंगल ॲरोसाठी रूल कोणता आहे? टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला, अदरवाईज ट्रू घ्यायचं आहे. पहा, टी एफ आहे का? टी एफ आहे. टी एफ असेल तर एफ घ्यायचं आपल्याला. एफ टी नको आहे आपल्याला, टी एफ असेल तरच. टी एफ आहे का? टी एफ येथे आहे, म्हणजे तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. टी एफ नाही, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा आहेत? ट्रू आहेत. आता ही व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे, क्यू देन आरची. आता पी बरोबर देन घेता येईल, म्हणजे हा पहा, पी देन म्हणजे पहिला हा कॉलम घेणार आणि देनसाठी हा कॉलम घेणार. पीचा कॉलम आणि हा कॉलम, ह्या 2 कॉलमचा विचार करू आपण. या 2 कॉलममध्ये पहा, इथे आरो केलेला मी, हेच 2 कॉलम, यामध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी काय आहे? टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा, या 2 कॉलममध्ये टी एफ आहे का? नाही. टी आणि एफ आहे येथे, म्हणजे एफ घेणार आपण. टी एफ नाही, टी नाही, टी एफ नाही आहे, म्हणजे फक्त एकच व्हॅल्यू एफची आहे, बाकी सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. पहा, पी अँड क्यू. आता पी आणि क्यू हे 2च कॉलमचा विचार करू. यांचं काय घ्यायचं आपल्याला? अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी घ्यायचं आपल्याला. पहा, ह्या 2 कॉलममध्ये टी टी आहे तरच आपण टी घेणार. टी टी आहे, टी घेणार. टी टी आहे का? नाही, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा आहेत आपल्या? फॉल्स. पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, याचं देन घ्यायचं आहे आर बरोबर, म्हणजे या कॉलम बरोबर. पहा, पहिला हा कॉलम घ्यायचा आहे, दुसरा हा घ्यायचा आहे, म्हणजे सिक्वेन्स आपल्याला कशी घ्यायची? इकडून इकडे घ्यायची आपल्याला. तर देन घ्यायचं आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी येथे एफ पाहिजे नाही, टी एफ पाहिजे, म्हणजे आहे टी एफ असेल तर एफ घ्यायचं आहे, बरोबर आहे. ह्या 2 कॉलमचा विचार करू आपण. टी एफ पाहिजे, येथे टी नाही, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्या कशा येतील? ट्रू येतील. आता आपल्याला पी देन क्यू देन आर. पहा, पी देन क्यू देन आर म्हणजे हा कॉलम, आणि याचा आपल्याला कोणत्या कॉलमबरोबर घ्यायचं आहे? आत्ता काढलेली व्हॅल्यू या कॉलमबरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम, या 2 कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे? डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे.
त्यासाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरी टी घ्यायचं आहे, एफ एफ असेल तरी एफ घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे, येथे टी आहे, येथे टी आहे, म्हणजे आपण टी घेणार. बरोबर आहे. एफ एफ असेल तरी आपल्याला टीच घ्यायचं आहे. टी टी आहे, टी घेणार. टी टी आहे, आपण टीच घेणार. टी टी टी, बरोबर आहे. टी आणि टी म्हणजे टीच घेणार. टी आणि टी. नेक्स्ट मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 4 हे दोन्ही पण सारखेच प्रश्न आहेत. पहा रिपीट झालेले आहेत टेक्स्टबुकमध्ये, त्यामुळे आपण 4 सोडवलेला आहे, त्यामुळे 9 सोडवायची गरज नाही. तुम्ही पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 10 येथे आपल्याला 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आणि आर, त्यामुळे आपण हे 8 प्रकारचे रो केलेले आहेत. पहा पी क्यू आणि आर. पहा 3 स्टेटमेंट असतील तर पहिल्या कॉलममध्ये आपण 4 वेळेस टी लिहितो आणि 4 वेळेस एफ. येथे 4 वेळेस टी आणि 4 वेळेस एफ. येथे 2 वेळेस टी, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, पुन्हा अल्टरनेट टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, म्हणजे 2 वेळेस टी आणि 2 वेळेस एफ. येथे 1 वेळेस टी आणि 1 वेळेस एफ, म्हणजे काय होईल? टी एफ, प्रथम टी घ्यायचा, टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ. तर आता आपल्याला पहा निगेशनची व्हॅल्यू प्रथम काढून घेऊ. निगेशन क्यू, कारण सोपी जाते काढण्यासाठी. क्यूचं स्टेटमेंट आपण काढलेलं आहे, बरोबर आहे. त्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे या कॉलमचं आपल्याला पूर्ण अपोजिट करायचं आहे. टीचं एफ करायचं आहे, टीचं एफ, एफचं टी, एफचं टी, एफ, एफ, टी, टी. नंतर आता ही व्हॅल्यू काढली आपण, तर आपल्याला हे घेता येईल आपल्याला एवढं, बरोबर आहे. म्हणजे पी ऑर घेता येईल निगेशन क्यू बरोबर. पहा पीचा कॉलम हा आहे आणि निगेशन क्यूचा कॉलम हा आहे. दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे? ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. प्रथम कोणता कॉलम आहे? पीचा आहे, नंतर निगेशन क्यूचा आहे. म्हणजे आपल्याला तुलना कशी करायची? प्रथम हा कॉलम, नंतर हा कॉलम. एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला, कारण ऑर आहे. पहा एफ एफ आहे का? एफ एफ येथे आहे, मग तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे. एफ एफ आहे, एफ घेणार नाही, बाकी सर्व ट्रू येतील व्हॅल्यू आपल्या. हे 5 रूल लक्षात ठेवले की पूर्ण लॉजिक चॅप्टर येऊन जाते. पहा नंतर आपण ही व्हॅल्यू काढू, आर अँड पी. पहा आरचा कॉलम हा आहे आणि पीचा कॉलम नंतर आहे, बरोबर आहे. आर आधी आहे आणि पी नंतर आहे, म्हणजे आपल्याला तुलना कशी करायची? इकडून इकडे चेक करायचं आहे आपल्याला. प्रथम हा कॉलम आणि नंतर इकडं चेक करायचं आपल्याला. तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आपल्याला अँड घ्यायचं आहे आर आणि पीमध्ये. आर आणि पी या दोन कॉलममध्ये अँड घ्यायचे. अँडसाठी टी अँड टी असेल तर टी. पहा टी टी असेल तर टी घ्यायचं आपल्याला. आर आणि पीमध्ये टी टी आहे तरच आपल्याला टी घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे तरच आपल्याला टी घ्यायचं आहे. टी नाही आहे, बाकी सर्व व्हॅल्यू फॉल्स. पहा आता पूर्ण स्टेटमेंट घेता येईल आपल्याला. पूर्ण पॅटर्न लिहून घेऊ आपण येथे. पहा पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, याचं देन घ्यायचं आपल्याला. आर याबरोबर देन घ्यायचं आहे, बरोबर आहे. प्रथम हा कॉलम, नंतर हा कॉलम. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, टी एफ तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ तर एफ घ्यायचं आहे, टी एफ तर एफ घ्यायचं आहे आपल्याला, टी एफ तर एफ घ्यायचं आहे. बाकी उरलेल्या व्हॅल्यू आपल्या टी असतील. पहा हे टी एफ आहे ना, एका लाईनमध्ये आले पाहिजेत, छान दिसते. नाही तर येथे टी लिहिला, येथे एफ लिहिला, येथे टी लिहिला, असं चांगलं वाटत नाही. एका खाली एक व्हॅल्यू दिसल्या पाहिजेत. याप्रमाणे आपला
टेबल कन्स्ट्रक्ट झालेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.